अल्ट्राटेक कंपनीच्या विरोधात स्वतः आमदार देवराव भोंगडे या ठिकाणी आंदोलन करत आहे। विशेष बाब म्हणजे पालगाव हा जो गाव आहे त्या गावातून माइन्स म्हणून मोठ्या प्रमाणात दगड काढले जातात आणि ते दगड ज्या गावातून नेले जातात, परंतु तो रस्ता तयार केला नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक त्रास भोगावे लागते। त्यामुळे आज आमदार स्वतः कालपासून या ठिकाणी आंदोलन करत आहे। विशेष बाब म्हणजे या गावातले विद्यार्थीला घेऊन या ठिकाणी आंदोलन होत आहे। इथं शाळा भरवली जात आहे, इथं शाळेतले विद्यार्थी गणवेशमध्ये बसले आहेत, तरी पण प्रशासन मुजोर आहे। ते कोणत्याही या संपूर्ण याच्या घटनेवरती कोणतीही कारवाई करताना दिसत नाही आहे। हे दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। भाऊ, तुम्ही दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलन करत आहे, काय मागणी आहे? काय खरं तर फार दुर्दैवी आहे की अल्ट्राटेकचं मॅनेजमेंट हे मुजोर मॅनेजमेंट आहे। दिलेला शब्द न पाळणे हा त्यांचा स्वभाव आहे। पालगाव हे गाव अल्ट्राटेक माइन्सपासून 3 किलोमीटर दूरवर आहे आणि पालगाव गावावरून त्या ठिकाणचा जो लाईमस्टोन आहे, जो कच्चा माल आहे सिमेंटला लागणारा, तो त्याला आम्ही चुनखडी म्हणतो, ही गेल्या 40 वर्षापासून अल्ट्राटेक कंपनी आधीची L&T उत्खनन करत आहे। पालगाववासियांची मागणी आहे की आम्हाला पक्का रस्ता द्या। तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या, आमच्या जमिनीतून तुम्ही त्या ठिकाणी लाईमस्टोन चुनखडी काढली, पण आम्हाला रस्ता दिला नाही। पण या रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या 40 वर्षापासून विविध प्रकारे प्रयत्न झाले, पण कधी कंपनीने त्याला मात्र होकार दिला नाही किंवा रस्ता केला नाही, फक्त आश्वासन देत गेले। म्हणून 5 मेला पालगाववासियांनी कंपनीसमोर आंदोलन पुकारलं होतं आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मला माहीत झालं, मी सुद्धा यांच्या सोबत आलो आणि आम्ही 5, 6 आणि 7 मे पर्यंत आम्ही 3 दिवस याच ठिकाणी कंपनीच्या गेटवर आम्ही आंदोलन पुकारलं। कामगार सुद्धा कामावर गेले नाही। तेव्हा कंपनीने शासनाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून म्हणजे SDO साहेबांना पत्र लिहून आम्ही 30 मे पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करू आणि ज्या कामगारांच्या समस्या त्या आम्ही स्वतः लेखी उत्तर दिलं। दुर्दैवाने 30 मे होऊन गेली। आम्ही मध्यात चर्चा केल्या, चर्चेमध्ये फक्त उडवाउडवीची उत्तरं दिले, आम्ही काम करतो पण वेळ सांगायला तयार नाही, अशा प्रकारे धोरण त्यांनी अवलंबलं। शेवटी नाइलाजानं पुन्हा कालपासून या ठिकाणी आम्हाला आंदोलनाला बसावं लागलं। आमची मागणी काय तर पालगाव ते अल्ट्राटेक माइन्सचा जो रस्ता आहे 3 किलोमीटरचा, तो रस्ता पूर्ण करून द्यावा ही मागणी आहे। आणि दुसरी, देशामध्ये नाही जगामध्ये सर्वात जास्त कामगारावर अन्याय करणारी कोणती कंपनी असेल तर ते म्हणजे आमची अल्ट्राटेक। या ठिकाणी कामगारांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे। 10 वर्षापासून जो कामगार सातत्याने कामावर जाते त्यांना साधी पंचिंग मशीन दिली जात नाही। कुणाला 300 रुपये, कुणाला 500 रुपये, कुणाला 1200 रुपये। ज्या ठिकाणी लोडर कामगार आमचे त्या ठिकाणी सिमेंटच्या बोऱ्या भरण्याचं काम करते, काही लोडरला 1650 रुपये पगार, काही लोडरला 800 रुपये पगार। असा कसा काय भेदभाव करू शकतात? आणि कंपनीचं व्यवस्थापन एवढी दडपशाही करतात कामगारांवर की गुलामासारखी वागणूक देण्याचं काम या ठिकाणी करतात। आणि म्हणून आज आमचे विद्यार्थी आहे, यांना सुद्धा रस्ता धोक्याचा झाला। विद्यार्थ्यांना घरी जायसाठी रस्ता नाही आहे आणि म्हणून आज पालगाववासीय विद्यार्थी या भागातील ग्रामस्थ आणि कामगारांच्या माध्यमातून जोपर्यंत पालगावचा रस्ता होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे। गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी हे पालगाववासीय या रस्त्याची मागणी करत आहे, परंतु या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही। त्यामुळे स्वतः आमदाराला आता उतरावं लागलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे। विशेष बाब म्हणजे कंपनीचे पूर्णपणे काम बंद केलं गेलं असल्याचे चित्र दिसून येत आहे। गेटच्या समोरच हा आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या आंदोलनाला महत्त्व मानले जाते। आता या कंपनीचे प्रशासन काय निर्णय घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश दहाड, TV9 मराठी, गडचांदूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।